आहे. रवीजी श्रीवास्तव, एक सांगा की आता अरविंद केजरीवालांची अवस्था मधल्या काळात काय झाली हे सगळ्यांनी बघितलं. म्हणजे शेवटी त्यांना तिथे जाऊन अण्णांना म्हणावं लागलं की तुम्ही आता आमच्याबरोबर या अखेरच्या पर्वामध्ये, आणि तरी ते आलं नाही म्हटल्यानंतर त्यांना ते आंदोलन स्वतःच्या शिरावर घेऊन त्याची राजकारणात परिणती करावी लागली. आता हे खरं तर दोन वेगळे मार्ग आहेत. एखाद्या चित्रपटात शोभावेत तसे दोन वेगळे मार्ग आहेत की ज्यांची टोकं पुन्हा कधीही एकत्र जुळू शकत नाहीत. आता हे एकत्र जुळू शकत नाही म्हणूनच अण्णांनी वेगळा पर्याय निवडला असावा आणि अरविंद केजरीवालांची दारं संपूर्ण बंद करून सगळे दोरखंड कापून टाकले असं तुम्हाला वाटतं? ऐसा नहीं है, ऐसा आपको लग रहा है, मगर मेरा मेरा मानना ऐसा नहीं है। शायद आपको भी लग रहा होगा लेकिन आप मान नहीं रहे होंगे। अन्ना ने अभी जैसे ही अरविंद ने इस्तीफा दिया था तभी भी अन्ना ने बहुत संतुलित बयान दिया था। उन्होंने कहा कि ये बड़ा ही दुर्दैव निर्णय है। रवि जी, मैं फिर बार बार आपको याद दिला रहा हूं कि 2 दिन पहले उनका जो अरविंद जी के बारे में बयान था वो कंप्लीटली अनएक्सपेक्टेड था। इट वॉज शॉकिंग कि इट वॉज रिलेटेड टू पावर, कि अरविंद इज गेटिंग पावर एंड दैट्स व्हाई ही इज गेटिंग डाइवर्टेड फ्रॉम हिज ओन रूट्स व्हिच ही वांटेड टू वॉक। बिल्कुल, आपकी बात बिल्कुल ठीक है कि अन्ना का ये वो बयान जो था वो भी, अन्ना बड़े अप्रत्याशित मतलब बयान देते हैं और उनके बयान में बहुत मतलब लार्ज वेरिएशन आता है। मतलब एकदम से वो कुछ समय के बाद में बिल्कुल चेंज कर देते हैं कि वो जो पहले कह रहे थे उससे एकदम अलग हो जाता है। आपको थोड़ा सा याद कराऊं, और 1-2 महीने पहले अगर आप जाएंगे तो अभी मेरे भाई संजय बालगुडे जी कुछ बता रहे थे कि अन्ना कांग्रेस के खिलाफ उन्होंने काफ़ी मंत्रियों के खिलाफ बड़े आंदोलन किए थे और कई मंत्रियों को उन्होंने निकलवा भी दिया था और कई अफसरों को भी निकलवा दिया था। मगर उसी कांग्रेस और भाजपा का समर्थित जो लोकपाल बिल था उसको अन्ना ने अपनी सहमति दी और उसके बाद अन्ना ने अपना उपवास तोड़ा। और उस समय वो किरण बेदी जी और वीके सिंह भी उनके साथ वहां पर मंच पर बैठे हुए थे। तब ऐसा लगने लगा था कि शायद अन्ना का कुछ क्योंकि किरण बेदी और वीके सिंह की कुछ भाजपा की विचारधारा है, तो ऐसा लग रहा था कि शायद अन्ना अभी कांग्रेस और भाजपा दोनों के साथ जा रहे हैं। पण थेट जाऊयात, आपल्याकडे कल्याणचे DL सोनवणे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत ज्यांच्याबरोबर आपले प्रतिनिधी मिलिंद तांबे आहेत. मिलिंद, या विद्यार्थ्यांना विचारा, राजकारणामध्ये आता युवकांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. या युवकांना विचारा, अण्णा हजारेंनी असा राजकीय नेत्याला पाठिंबा दिल्यामुळे अण्णांच्या इमेजमध्ये काही फरक होईल का आणि ममता बॅनर्जींना त्याचा खरंच काही उपयोग होईल का? हो, नक्कीच. ज्याप्रमाणे अण्णांनी जेव्हापासून ममतांना पाठिंबा दिला आहे तेव्हापासून अनेक चर्चेला उधाण आलेलं आहे. माझ्यासोबत जे युवक आहेत आपण त्यांच्याशी थेट बोलूया. मला सांग की ज्याप्रमाणे अण्णांनी ममताला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा ममतांना फायदा होईल का? त्या किंग मेकर ठरू शकतात का येणाऱ्या निवडणुकीच्या नंतर? निश्चितच सांगायला आवडेल की अण्णा हजारेंनी जो पाठिंबा दिला आहे जर तो शेवटपर्यंत राहिला तर ममता बॅनर्जींना खूप चांगल्या प्रकारे किंगमेकर होऊ शकतील, कुठलाही विदाऊट एनी सपोर्ट अण्णा हजारेंच्या शिवाय. आणि एक ही समाजावरती पडलेली एक वीज असेल असं मी म्हणू शकतो की जी कोणाला अपेक्षित नव्हती, परंतु अण्णा हजारेंचा स्वभाव हा दांडगा, म्हणजे अण्णा हजारेंचा अनुभव हा दांडगा अनुभव आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा स्वतंत्र निर्णय आणि तो निश्चितच त्यांना खूप फायदा होईल. मला फक्त एवढंच सांगायचं आहे ममताजींना की सपोर्ट कुठलाही असो, फायदा कुठलाही असो, आपण ज्यांची मागण्या केल्या त्या मागण्यांना आपण नंतर मंजुरी द्यावी अशी विनंती आहे. किंग मेकर हा नंतरचा फरक. ठीक आहे मिलिंद, पुढची रिॲक्शन, वेळ कमी आपल्याकडे. मिलिंद, पुढची रिॲक्शन. वाटतं मला याच्याशी बोलायचं आहे की ज्याप्रमाणे अण्णांनी राजकीय व्यासपीठावर जाऊन आता ममतांना पाठिंबा दिला, याच्यामुळे अण्णांची प्रतिमा कुठेतरी डागाळलेली आहे का? हो, नक्कीच. कारण ते एक समाजसुधारक आहे आणि त्यांचं काम समाज सुधारण्याचं आहे आणि राजकारणामध्ये त्यांना म्हणजे त्यांचा जो अपेक्षित अनुभव नाही आहे त्यांना एवढा, तर त्यांनी समाज सुधारणाच करावी असं मला वाटतं. ठीक आहे, अण्णांनी राजकीय पटलावर जाऊ नये. तुला काय वाटतं की याच्यामुळे अण्णांची प्रतिमा जी आहे ती खराब होते आहे का? धन्यवाद प्रथम इथं संधी दिल्याबद्दल. अण्णांचं कुठंतरी पेशन्स जात आहे मला वाटत आहे, कारण की त्यांचे जे विधान आहेत पुन्हा पुन्हा बदलत आहे. असं काय झालं की केजरीवालापेक्षा पण मोठं स्थान ते ममता बॅनर्जीला देत आहे. मला तर हे बरोबर वाटत नाही. त्यांनी आपला पेशन्स थोडासा तपासावा, कारण की ऑलरेडी ते फार पेशन्सफुल व्यक्ती आहेत, चांगला निर्णय घेऊ शकतात. केजरीवालला द्या, त्यांनी देशाच्या हितासाठी निर्णय चेंज झाला तरी चालेल. ठीक आहे, तुला काय वाटतं की अण्णांच्या पाठिंब्यामुळे ममता बॅनर्जी हे निवडणुकीनंतर किंग मेकर होऊ शकतात का? जसे केजरीवाल झाले त्याचप्रमाणे कदाचित ममता बॅनर्जीसुद्धा किंगमेकर होऊ शकतात अण्णांच्या पाठिंब्यामुळे. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला मिलिंद. मला असं वाटतं की वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहेत. अण्णांनी पुन्हा एकदा आपला पेशन्स तपासून बघावा अशी एक फार बोलकी प्रतिक्रिया आली. आपण थेट जाऊयात नागपूरला. आपले तनिष्का आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये आहेत. आपले प्रतिनिधी संजय डाफ त्यांच्याबरोबर आहेत. संजय, अण्णा हजारेंच्या या एकदम बदललेल्या भूमिकेविषयी तनिष्कांना काय वाटतंय? अगदी थोडक्यात 3-4 रिॲक्शन्स द्या. नक्कीच महिलांमध्ये सुद्धा ही चर्चा आहे. तुम्ही सांगा, अण्णांनी ममता बॅनर्जींना जो पाठिंबा दिलाय त्याच्यामुळे अण्णांच्या इमेजमध्ये काही बदल होईल का आणि ममता बॅनर्जी या किंगमेकर ठरतील का? काय वाटतं तुम्हाला?
अन्नाच्या याच्यामध्ये बदल तर होणारच आहे. अण्णाचं कोणतं असं स्वार्थ आहे की त्यांनी एकदम असा हे घेतला. त्यांच्या मानसपुत्राला सोडून ते एकदम त्यांच्याकडे गेले, ममताजीकडे गेले. सगळीकडे ॲक्च्युअल सगळ्यांच्या एजेंड्यामध्ये ते विषय असणारच. पण तरीसुद्धा अण्णा तिकडे गेले आणि ममता बॅनर्जी किंगमेकर ठरतील का हे तर बिलकुल सगळ्यांनाच माहिती आहे की त्या होऊ शकत नाही. कारण त्यांचं स्वतःचंच आता अस्तित्व जे आहे ते जागेवर नाही आहे. चालेल, तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घडामोडीमुळे अण्णांच्या इमेजमध्ये कुठेतरी फरक होईल का, फरक पडेल का त्याच्या इमेजमध्ये? नक्कीच पडेल. कारण जनमानसं जी आहे, सर्वसाधारण जे लोक आहेत ज्यांचा जो विश्वास बसलेला आहे अण्णा हजारेंवर, आणि एकदम त्यांनी जर राजकीय पक्षाची झेप घेतलेली आहे, त्यांना पाठिंबा दिला आहे, तर नक्कीच त्याच्यावर लोकांना याच्यावर फरक जाणवणार आहे आणि विश्वासही कमी होईल. कारण आपण पाहतो आहे दिवसेंदिवस केजरीवालांचा जो प्रश्न आपण पाहतोय, आता त्यांची जी घडामोडी आपण पाहिल्या राजकीय क्षेत्रामध्ये, तर यावरून असं वाटते की नक्कीच अण्णा हजारेंवरही फरक ठीक आहे संजय, मला असं वाटतं की प्रतिक्रिया या सुद्धा बोलक्या आहेत फार. आपल्याला परत एकदा आपल्या मूळ चर्चेकडे यायचं आहे. एक प्रश्न मला सगळ्यांना आपल्या या उपस्थित सगळ्या आपल्या पाहुण्यांना विचारायचं आहे. त्यातल्यात मला परत भावेश पटेलांकडे जायचं आहे, कारण त्यांच्याकडे वेळ कमी याची कल्पना आहे मला. भावेशजी, आणखीन काही क्षण आपण आमच्याबरोबर थांबा. आम्हाला माहिती आहे वेळ कमी आपल्याबरोबर. आत्ता या ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्याच्यामध्ये जे अण्णांच्या बरोबर राहिलेले सहकारी आजपर्यंत अनेक आंदोलनांमध्ये होते, त्यातल्या कुठल्याही सहकार्याला स्वतःचं वेगळं नेतृत्व प्रूव्ह का करता आलं नाही, अरविंद केजरीवालांचा एक अपवाद सोडल्यास? तुम्हाला काय वाटतं? सर, हे जे अण्णाचं जे आंदोलन आहे त्याच्यात संपूर्ण कमिटमेंट आणि डेडिकेशन आवश्यक आहे. ते बहुतेक सगळ्यांना जमलेलं नाही असं माझं म्हणणं आहे, कारण की मी पण एवढ्या वर्ष अण्णांसोबत आहे. दुसरा एक मुद्दा सर मला महत्त्वाचं मांडायचं असं वाटतं की जेवढं आपली चर्चा चालू आहे त्याच्यात सगळ्यात जास्त भर केजरीवाल यांना अण्णांनी पाठिंबा का नाही दिला त्याच्यावर चाललं आहे. तर मी एक स्पष्ट करू इच्छितो की अण्णांनी जेव्हा पत्र पाठवलं होतं 17 मुद्द्यांचं, ते 4 महिन्यापूर्वी पाठवलं होतं. तेव्हा केजरीवालांचं आप सरकार तेव्हा दिल्लीत आलं नव्हतं. पण त्याच्यानंतर अण्णांची आणि केजरीवालांची जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली, रूबरू भेट झाली, तेव्हा अण्णांनी त्यांना हे 17 मुद्द्याचं पत्र त्यांच्या हातात दिलं होतं. आणि आम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती की सगळ्यात पहिला प्रतिसाद अरविंद केजरीवालजीच देणार. पण दुर्दैवी असं आहे की केजरीवालजी ह्याबद्दल काही बोलले नाही. काल प्रेस कॉन्फरन्समध्ये संजय सिंगजी म्हणाले की हमारे पास तो पत्र आया ही नाही आहे. ते संपूर्ण चुकीचं आहे. अण्णांनी त्यांना स्वतःहून दिलेलं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की किंग मेकर ममताजी बनणार की नाही, हा मुद्दा अण्णांचा नाही आहे. अण्णांना असं वाटलं की 17 मुद्दे घेऊन जे लोक आमच्यासोबत चालतील त्यांना मी पाठिंबा देणार, आणि ह्या पद्धतीने अण्णांचं काम चालू आहे. आणि नाही भावेशजी, मला एका मुद्द्यावर तुम्हाला क्लॅरिफिकेशन विचारणं आवश्यक आहे. अण्णांचे 17 मुद्दे माझ्या समोर आहेत. या 17 मुद्द्यांमध्ये काही मुद्दे असे आहेत की ज्याला त्वरित पाठिंबा देणं कुठल्याही होऊ इच्छिणाऱ्या मुख्यमंत्र्याला, त्यावेळेला केजरीवाल मुख्यमंत्री झालेले नव्हते, निवडणुका झालेल्या नव्हत्या, होऊ इच्छिणाऱ्या मुख्यमंत्र्याला सोडाच, पण जो माणूस गेले 4-5 वर्ष मुख्यमंत्री आहे अशाही मुख्यमंत्र्याला सांगणं शक्य नाही, हे व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या किंवा सनदी अधिकारी असलेल्या केजरीवालांना कळत नव्हतं असं आपण म्हणणार का? उदाहरणार्थ, की काळा पैसा राष्ट्रीय संपत्ती घोषित करून भारतात आणावी, ही इतकी छोटी प्रोसेस आहे का? किंवा त्याच्या पुढे जाऊन रंगनाथ मिश्रा आयोग आणि केळकर समितीच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात. आता याच्या मागे आपल्याकडे आधी बरीच प्रोसेस होऊन गेलेली असते. त्याला अर्थ मंत्रालयाचा पाठिंबा असतो, नसतो, विरोध असतो, काही मुद्दे असतात, संसदेपुढे ते अहवाल आलेले असतात. ह्या सगळ्या टेक्निकलिटीजमध्ये कुठलाही माणूस तात्काळ सही करून तुम्हाला लिहून देणार का की हे 17 मुद्दे मान्य आहेत, आम्ही हे करू? याच्यामध्ये केजरीवालांचं कुठे चुकलं असं तुम्हाला वाटतं का? नाही, आम्ही असं कोणाचं चुकलं असं आम्ही अजूनही म्हणत नाही. आणि प्रथम मी क्लिअर करतो की अण्णांनी आजपर्यंत केजरीवाल भ्रष्टाचारी आहे, केजरीवाल खराब आहे असं कुठेही म्हणलेलं नाही. बरोबर आहे, हे टेक्निकली तुमचं म्हणणं बरोबर आहे. पुढचा मुद्दा असा, ममता बॅनर्जींनी तुम्हाला हे पत्र सही करून पाठवलं म्हणजे लगेच ते अंमलबजावणी करणार आहेत किंवा अंमलबजावणी त्याची सुरुवात झाली असं तुम्हाला कोणी सांगितलं, किंवा ते कसं कन्फर्म करणार तुम्ही? त्यांनी ते केलंय की नाही, किंवा ते करायची इच्छा आहे की नाही? नाही, त्यांनी ह्याचं आम्हाला अण्णांच्या समोर त्यांनी सांगितलं, लेखी स्वरूपात दिलेलं आहे की हे जे तुमचे मुद्दे आहे हे आम्हाला मान्य आहे आणि नक्कीच मी ह्याच्याबद्दल प्रयत्नशील राहू, आणि जर मला संधी भेटली तर मी त्याचं अंमलीकरण करू. प्रकाश अकोलकर, मला एक परत येतो, भावेशजी परत तुमच्याकडे येतो. प्रकाशजी, मला एक सांगा, हे जे काही एक मुद्द्यांच्या पाठिंब्यावर सगळं जे काही चाललेलं आहे बोलणं, की अण्णाने एखादी गोष्ट सांगायची की ही मान्य केली तर माझा तुम्हाला पाठिंबा राहील, ही नाही केली तर नाही, आणि केजरीवालांनी दिली नाही, त्यांना ते पत्र मिळालं नाही, हे मला वाटतं कुठेतरी हास्यास्पद वाटतं मला हे, की हे कुठला तरी कोणाचा तरी इगो सॅटिस्फाय करण्याकरता आहे का अण्णांना खरोखर पाठिंबा द्यायचा असतो आणि नसतो त्याच्याकरता काढलेले बहाणे आहेत? काय वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटतं की अण्णा हे आपण असं धरू की गांधीवादी विचारांचे आणि शुद्ध नीतिमत्तेचे आणि नैतिक त्यांचं स्थान महाराष्ट्रात देशात आहे ते योग्य आहे. पण त्यांना संपूर्ण प्रशासन पद्धती, सरकार कसं चालतं, विशेषतः आर्थिक व्यवहार आता जे ग्लोबलायझेशन नंतर बदललेले आहेत, त्या सर्वांचा आवाका कितपत आहे
हे मला माहिती नाही, म्हणजे कारण त्यांना भेटलेल्या कोणीही सहज सांगू शकेल आणि असं म्हणू शकेल कदाचित की त्यांना तसा येणं आणि तो एखाद्या व्यक्तीला येणं खरोखरच कठीण आहे. म्हणजे मनमोहन सिंग यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती आर्थिक सुधारणा राबवून 1991मध्ये ग्लोबलायझेशन आणलं, ते आता त्याची अंमलबजावणी करताना काही प्रमाणात अपयशी ठरल्याचं दिसत आहे. त्यामुळे ह्या इतके व्यापक आणि व्यामिश्र अशा स्वरूपाचे विषय आहेत. त्यामुळे अण्णांना हे आता कुठले कुठले मुद्दे जे आपण ऐकतो आहे की केळकर समितीचा अहवाल किंवा हे, त्यामुळे हे काहीतरी केवळ इगो, अण्णांचा इगो सुखावणं, हा एक त्यातला भाग आहे. संजय बालगुडे, कधी केजरीवालने सुखावला, कधी यांनी आपल्या किरण बेदी त्यांना बरोबर. संजय बालगुडे, मला एक सांगा, तुम्ही सुद्धा राजकारण हे बरेच वर्ष बघितलेलं आहे. आपल्या अनेक मुख्यमंत्र्यांनी, अण्णा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणतोय मी, अण्णा काँग्रेसच्या विरोधात बोलत असताना, जंतर मंतरला रामलीलावर आंदोलनाला बसलेले असताना अनेक मध्यस्थांकरवी अण्णांकडे थेट संपर्क साधण्याचं कौशल्य विलासराव देशमुखांसारख्या मुख्यमंत्र्यांकडे होतं. अण्णांना एकाच वेळेला आंदोलन करणं आणि सत्ताधाऱ्यांशी थेट संपर्क करणं अशी कला अवगत असताना, म्हणजे याच्या आधी अण्णांनी असं केलेलं नाही असं अजिबात नाही, आंदोलनामध्ये प्रतारणा केली असं कोणीही म्हणणार नाही, जनतेला फसवलं असं त्यांचे शत्रूही म्हणणार नाहीत, तरीसुद्धा त्यांची कमिटमेंट मान्य करून सुद्धा अण्णांनी असा स्टँड त्यांच्या मागच्या 25 वर्षाच्या सामाजिक आयुष्यात पहिल्यांदा घेतलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? सत्तेवर असलेल्या काँग्रेसला विरोध करून 4 कायदे मंजूर करून अण्णांनी समाजाचा फार मोठा फायदा करून दिलेला आहे. असं असताना अण्णांना हे करायची गरज होती का? नाही, एक मुद्दा आपला जो आहे, अण्णा एकदा आळंदीला उपोषणाला बसले होते, त्यावेळेला आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत आणि तत्कालीन पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री, आम्ही त्यांच्यासोबत पुण्यातले काही लोक घेऊन अण्णांचं उपोषण सोडायला गेलतो. त्यावेळेला ते माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी कायदा करा, आळंदीचं उपोषण होतं, आळंदीचं उपोषण साधारण ते 2005च्या दरम्यानचं. आणि त्यांनी पंतप्रधानांचा निरोप दिला आणि अण्णांनी उपोषण सोडलं आणि नंतर त्याचा लोकसभेमध्ये कायदा केला काँग्रेस सरकारने. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आत्तापर्यंत अण्णांनी अनेक लोकांचा पाठिंबा घेतला. म्हणजे त्यांची जी प्रतिमा आहे, तुम्ही जे आत्ता बोललात की यांना प्रश्न विचारला अण्णांच्या सहकार्यांना, की बाकीच्या ज्या सहकार्यांना स्वतःची प्रतिमा अण्णांच्या एवढ्या उंचीची करता आली नाही, या मताशी मी अजिबात सहमत नाही. कारण मी तुम्हाला एक रेफरन्स देतो 94 सालचा, की अण्णांबरोबर उपोषणाला बसलेली लोक ही महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असलेली आणि देशाच्या जनतेवर ज्यांचा प्रभाव होता अशा पद्धतीची लोक होती. त्यामध्ये एक बाळासाहेब भारदे, की जे ऋषितुल्य नेतृत्व होतं महाराष्ट्रातलं, दुसरं मोहन धारिया, तिसरं भाई वैद्य आणि चौथे गोरा खैरनार आणि मेघा पाटकर यांचा एक उत्तम फोटो उपोषणाला बसलेला महाराष्ट्रातल्या सर्व बरोबर आहे. फार मोठ्या आणि प्रामाणिक माणसांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता. पण असं असून सुद्धा पण समीरन, त्यानंतर या सगळ्या लोकांनी आज हयातीत नाही आहेत, म्हणजे मोहन धारिया आज हयातीत नाही आहेत आणि तुमचे बाळासाहेब भारदे बुवा हे सुद्धा हयातीत नाही आहेत, ते वारलेले आहेत. पण भाई वैद्य, मेधा पाटकर आणि गोरा खैरनार या सगळ्यांनी अण्णा हजारेंच्या स्वभावावरती, अण्णा हजारेंच्या दरसोड वृत्तीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. आणि त्यांचंही असं मत आहे की अण्णा हे फक्त प्रसिद्धीचे मुद्दे घेऊन आंदोलन करतात, की ज्याच्यामुळं मीडिया समोर येता येईल. ज्या क्षणाला मीडिया त्यांना टाळतं किंवा त्यांचं आंदोलन प्रसिद्धी देत नाही, त्यावेळेला अण्णांचं आंदोलन फेल गेलेलं आहे. याचं आपल्याला उदाहरण म्हणजे मुंबईचं आंदोलन. अण्णांनी आवर्त घेतलं मुंबईचं. बरोबर आहे. संजय परत एकदा आपल्याकडे येतो. इथे आपल्याला एक छोटी विश्रांती घ्यायला लागते. आपल्याला रेड्डी साहेबांकडे पण जायचं आहे, अकोलकरांकडे जायचं आहे आणि रवी श्रीवास्तवांकडे पण जायचं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊ आणि याच विषयावर चर्चा पुढे चालू ठेवू. छोटी विश्रांती.